केंद्र सरकारकडून नैसर्गिक वायूचे तातडीचे रेशनिंग लागू। नैसर्गिक वायूचा पुरवठा वितरण नियंत्रण करण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाकडून आदेश। महत्त्वाच्या क्षेत्रांना गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर। गॅस तुटवड्याच्या भीतीने कोल्हापूरमध्ये सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची रांग। गॅस एजन्सीचे कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वाद। एजन्सीकडून अचानक 5 मार्चच्या आधीची बुकिंग सांगितल्यामुळे ग्राहकांचा संताप। संभाजीनगरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी व्यावसायिक गॅसचा तुटवडा। हॉटेल व्यावसायिकांना चुलीवर जेवण बनवण्याची वेळ। पुढील 2 दिवसांमध्ये गॅसचा पुरवठा न झाल्यास हॉटेल बंद पडण्याची शक्यता। युद्धामुळे संभाजीनगरच्या MIDC मधील उद्योगांवरही संकट। गॅस टंचाईमुळे शेंद्रा, वाळूज, चिखलठाणा MIDC मधील अनेक उद्योग अडचणीत। उद्यापासून बहुतांश ठिकाणी कारखाने बंद पडण्याची शक्यता। युद्धामुळे संभाजीनगरच्या MIDC मधील उद्योगांवर संकट। गॅस टंचाईमुळे शेंद्रा, वाळूज, चिखलठाणा MIDC मधील अनेक उद्योग अडचणीत। युद्धामुळे JNPA बंदरामध्ये 14 दिवसांपासून शेतमालाचे कंटेनर अडकले। कंटेनर बाहेर काढण्यासाठी शिपिंग कंपन्यांकडून लूट सुरू असल्याचा आरोप। एका कंटेनरसाठी 3 ते 4 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप। सर्वसामान्यांना सुद्धा युद्धाच्या झळा बसण्यास सुरुवात। सलून आणि ब्युटी पार्लरची सेवा महागण्याची शक्यता। आज सलून ब्युटी पार्लर असोसिएशनची बैठक। जळगावच्या सुवर्ण बाजारावर सुद्धा युद्धाचा थेट परिणाम। युद्धाच्या वणव्यामध्ये सोने चांदीचे दर कोसळले। अवघ्या 10 दिवसात सोन्याचे दर तब्बल 8,000 रुपयांनी घसरले तर चांदीच्या दरामध्ये 24,000 रुपयांची घसरण। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।